मतदारसंघाचो ब्लॉक प्रेसिडेंट मय मतदारसंघाचो वीरेंद्र पत्रे। आयज आमची हांगा मय गोवा फॉरवर्ड पक्षाच्या लोकांची मिटींग जाली आणि ते मिटींगेन आमी ZP कॅन्डिडेट घालपाक लागून तेजेर चर्चा जाली आणि ते चर्चेन आमी अशें ठरयलें की आमी गोवा फॉरवर्ड पक्ष आमच्या चिन्हाचेर मय मतदारसंघांतसून निवडणूक लढयतले। आयज आमकां चड खोशी भोगता की आमच्या भितर आयज बाब राजेश कळंगूटकराचे जो आम आदमी पार्टीचो पयलीं वर्किंग प्रेसिडेंट आसलो तेजो आमी पक्ष प्रवेश थोड्याच दिसांनी करपाचे आहा आनी तेजो पक्ष प्रवेश जाल्या उपरांत आमकां मय मतदारसंघान एक पुष्ट मेळटलो आनी त्या आदाराचेर आमी आमचे फोर्सलान आमचो ZPचो कॅन्डिडेट मय मतदारसंघान निवडून हाडपाक आमी आमची जाता तितको परिश्रम घेवन आमी कॅन्डिडेट निवडून हाडटले। जो आमकां पार्टीचे अध्यक्ष म्हणजे आमचे पार्टीचे अध्यक्ष बाबू विजय सरदेसाय हे आज सबंद गोंयान 40 मतदारसंघात काम करता आणि त्यांचे काम पळोवन ह्या मय मतदारसंघात सुद्धा आमच्या खूबशे लोक गोवा फॉरवर्डा कडेन अट्रॅक्ट जाल्ले आहात आणि थोड्या दिसांनी तुमकां दिसतलें की कितके प्रवेश हांगा जावपाचे आसा पळय ते आणि आमचें एक ध्येय आहा आमी 2027 मय मतदारसंघासून गोवा फॉरवर्ड पार्टीचो आमदार म्हणून निवडून धाडटले। त्याच बरोबर आता त्यान पयलीं ZP इलेक्शन आहा ते ZP आमी ZPचो कॅन्डिडेटूय निवडून हाडपाक खूब परिश्रम घेवन आमचो निवडून हाडटले आनी आमचो गोवा फॉरवर्ड पक्षाचो झेंडो मय मतदारसंघात आमी पयले फावट रोवतले ते सांगतान मागीर दोन उतरां सोंपयता। जसे आमच्या अध्यक्षान ब्लॉक प्रेसिडेंटान सांगला त्या प्रमाणे डिसेंबराच्या 13 तारखेक अनाउन्समेंट जाल्लें आसा जावपाचें आसा आणि हेची तयारी म्हणून आमी ह्या फाटल्या म्हयन्यानूच आमची ब्लॉक मिटींग घेतली तशीच आता आमी प्रेझेंटली आयज घेतलेली आसा आणि हे मिटींगेक आमचे सगळे कार्यकर्त्यांक जे इम्पॉर्टंट जे कार्यकर्ते आसा ठरावीक जे खाते आसा तांकां आमी आपयले आणि त्यांचे व्ह्यूज आयकून घेतले। एक गोष्ट जे आमचे प्रेसिडेंट सांगला त्या प्रमाणे जसे आम आदमीचो पयलींचो वर्किंग प्रेसिडेंट प्रोफेसर राजेश कळंगूटकर जो आसा पळय तेजे आनी आमचे अध्यक्षांचे किंवा आमच्या नेत्या बरोबर तेंचे उलोवणें जालें हे सख्खे गोंयभर जेन्ना एक नरकासुरा दिसा जो वध आसलो श्री कृष्ण नरकासूर वध आसलो पळय त्या दिसा जेन्ना पळय फातोर्डा त्या प्रोग्रामाक RGचो अध्यक्ष काँग्रेसीचे 2 जाण आमदार आणि गोवा फॉरवर्डाचे हे सगळ्यांनी मेळून जेन्ना हात वर केलो तेन्नाच हांगा BJPचे खंयचे तरी पांया खालची वाळू घसरपाक स्टार्ट जाली आणि ती जी वारें जें आसा पळय ती हांगा मय मतदारसंघाचेर चालू जावपाची आसा हे तुमकां आतां झलक 8 तारखेक कळटलीच थंय आणि जे पळय आमी मेन आतां फोकस केल्लो जो आसा पळय ते बूथ लेवलचे काम संघटना काम जे आमकां कार्यकर्ते सगळे पक्षाचे मेळोन जे आमचे वटेन येवपाक आसा तांकां आमी सदांच वेलकम करतले आणि सगळ्यांचे विचार घेवन अशें न्हू की आमचो लिडर सांगता म्हणून आमी थापतले अशें न्ही किंवा पक्ष सांगता अशें न्हू आमी लोकांचे आयकून लोकांक कितें जाय पळय तशें आमी मॅक्झिमम हो पक्ष फुडें व्हरपाचो ट्राय करतले। सांगला त्या प्रमाणे जास्त कांय उलयना पण जे जिल्हा पंचायतीक हांगासर दोनूय मयान 2 येता मतदारसंघ त्या मतदारसंघात दोनूय जे जिल्हा पंचायतीचे जे कॅन्डिडेट आसा ते आमी गोवा फॉरवर्डचे घालतले आणि तांकां जिखून हाडून सगळी संघटना बांदून जिखून हाडपाचो मॅक्झिमम ट्राय करतले आणि 100% हाडटले की अशें आयज आमकां जे कार्यकर्त्यांची उमेद आसा पळय तेजे वचून जिखून पळोवन चुकलेली आसा। 8 तारखेक आमचें कितें आसा तें संघटन मंत्री जे दुर्गादास कामत आसा पळय ते तुमकां ब्रीफ करता। आज आमची पक्षाची मय मतदारसंघाची ब्लॉक कमिटी तशेंच कोर कमिटीची बैठक जाली। मेन मुद्दो आशिल्लो एक म्हणल्यार ZP निवडणुकीच्यो तयारी तशेंच BLA 1 BLA 2 जे आमचे अपॉइंटमेंट्स तशेंच पक्षाची लोकल जी आमची मय मतदार संघटना आसा हे रिवॅम्प आणि तशेंच जे तुम्ही पळयला आसतलें पयर
वर्किंग प्रेसिडेंट आदले आम आदमी पक्षाचे बाब प्रोफेसर राजेश बाब कलंगुटकर हांचो पक्षान अधिकृत प्रवेश फुडल्या आठवड्यात आणि त्या संदर्भात की तांचे एक विचार आमच्या ब्लॉकाचे जे मेन कमिटी आसा हांचे पर्यंत तांणी मांडचे कारण आमच्या ब्लॉकाकूय अशें दिसूंक जायना की आमी जेन्ना कोणाक प्रवेश करता की आमी निर्णय घेवन तांकां बरोबर घेवन आमी करतात वयल्यान कोणें सांगलें हायकमांडान सांगलें म्हणून आमी अशे निर्णय घेनात किंवा दिल्लीच्यान कोणें सांगलें म्हणून आमी अशे प्रवेश करनात सो एक मनमिलन करपा खातीर बाब राजेश आनी आमच्या प्रमुख ब्लॉक कमिटी हांच्या बरोबर एक इंटरेक्शन आज आमी केलें हांगा निवडणुकीची तयारी आमी सुरवात केल्यात मयब ZP सिटा खातीर बाब संतोष अर्जेकर बाब आमचे पत्रे बाब आमचे युवा अध्यक्ष समरेश बाब आनी मुखार जे आमचे बरोबर येतले प्रोफेसर बाब राजेश कलंगुटकर हे सगळे एकवटान म्हणजे एक फॅमिली कशें वावरून तुमी जर फाटल्यान निवडणुको पळयल्यात मतविभाजन जाले म्हणून एका वटेन 17,000 पडली आनी एका वटेन 7,000 पडून हांगा BJPचे आमदार जिखले पण एनिवेज जिखले ते जिखले तांचे आमदार जालो आमी उलोवन काय फायदो ना पूण आमचे भितर एकी करप विरोधाक मदीं एकी करप हे बाब विजय सरदेसायान एक पावंड घाल्लो आसा एक फावंडेशन घाल्लें आसा राज्यभरान म्हणजे पर्सनल डिफरन्सीस मतभेद आनी मनभेद आसल्यार सुद्दां ते सगळे कुशीक दवरून सगळ्यांक बरोबर हाडप हाजी एक धुरा जी आसा जी एक हें आसा जे लीड घेवंक जाय ती बाब आमच्या अध्यक्षान घेतिल्ली आसा सगळे पद बीद मुखाल्ले कितें जातले ते सगळे न चिंतता एकूच ध्येय धरून की 2027 सरकार घडोवंक जाय आनी सगळ्यांक बरोबर सगळ्या जातीच्या लोकांक सगळ्या धर्माच्या लोकांक सगळ्या विरोधीचे सगळ्या पक्षांक बरोबर घेवन वचपाचो एक ताणें धोरण घेतिल्लो आसा आमच्या अध्यक्षान त्याच हाजेर धर्तरेचेर हांगा मया मतदारसंघान आमी कामाची सुरवात केल्या तालोच एक भाग म्हणून बाब राजेश कलंगुटकर पक्षान प्रवेश करतले 8 तारखेक पणजे हो प्रोग्राम जातलो आनी ताच्या नंतर परतून आमची एक मिटींग जावन व्हडली एक कार्यकर्त्याची बैठक एक दीस थरोवन आमचे अध्यक्ष हांगा येतले मया मतदारसंघात आनी एक तातूंत आमची जिल्हा पंचायत तशेंच 27 निवडणुकीची आमी तयारीक लागतले ह्या बरोबर तुमी सद्या युतीन आहात एक युती आवडली म्हणजे ते तुमच्या हितून तुमी पळयताले मये आनी बिचोलीन तुमी एकला चलोरे अशी पद्दत ना अशें कितें दिसता तुमकां म्हणजे तुमची काँग्रेस आनी परत तुमी ओके पण तेच्या उपरांत तुमी स्वता डिक्लेअर जे करता तुमचो कॅन्डिडेट ZPक रावतलो त्या हितून तुमी कशें हे आसा ते एलायन्स आसा ते निवडणुकीक न्हय जिल्हा पंचायत ग्रासरूट इलेक्शन अशें न्ही की आमी खंय घालना आमी ते तांचे प्रेझेन्स चड ना थंय आमी कोणाक डिस्टर्ब करना आमी ठरयलात की थोडे काही मतदारसंघ जंय विरोधकांचे खंय चड प्रेझेन्स ना म्हणजे आमी कोणाचो एकामेकाच्या तकलेर पांय दवरून हे आमी करचे ना कोणाकूच डिस्टर्ब करना आसतना चड म्हणजे खंय आमी जिखूंक शकता आनी आमचो मेन एम आसा BJPचे ZPची सीट उडोवपाक आनी आमची सीट साडपाक ZPच्या दोनूय मतदारसंघात तुमचो ना आमी एक लढयतले आमी एक लढयतले मये 2 पार्ट पडटा एक कारण एक हाफ पार्ट वेगळो मतदारसंघ जाले कारण कोर पडटा तो मयेचो सीट तो आमी सध्या तरी आमी तो निर्णय घेता की तो आमी लढयतले तो कितें रिजर्वेशन जातलो ते आमच्या हातान काय ना ते सरकार सो रिजर्वेशन अकॉर्डिंगली आमी आमचे कॅन्डिडेट ठरयतले पूण सगळे एक फॅमिली म्हणून बाब राजेशू आसतलो मुखार सगळे बरोबर वचून आमी विल फायट इट आउट केन्ना पर्यंत तुमचो एक आसतो केन्ना पर्यंत तुमी कॅन्डिडेट ठरयतले तुमचो म्हाका दिसता 7-8 तारीख पर्यंत आज तरुण बरो जर वाचला जाल्यार 7-8 तारीख पर्यंत रिजर्वेशन डिक्लेअर जाता म्हणून अशें आयकलां त्या जाल्यार रोखडेच पक्षाची अधिकृत बैठक जातली स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटी मिटींग जातली आनी त्यानंतर कॅन्डिडेट फायनलायज जातले महिला डिक्लेअर जाल्यार तुमच्याकडे कॅन्डिडेट आसा जावं न्ही मरे आमचे सगळे जाता आमचे महिला आसा आमचे OBC आसा आमचे जनरल आसा आमचे ST भाव आसा ताका कितें करूं आमचे आसात आमी वील फायट इट आउट दुर्गादास एक म्हाका सांग तुमचो आतां राजस्थानचो प्रवेश 8 तारखेर म्हटलो तो खंय जातलो चड करून पणजेच्या कार्यालयान जातलो ना किंवा एका दुसऱ्या व्हेन्यूचेर जातलो पूण पणजे जातलो आज पर्यंत गोवा फॉरवर्ड आनी काँग्रेसा भितर ज्या पद्दतीन स्ट्रेंथ आहा त्या बद्दल तुमकां दिसता की तुमचो गोवा फॉरवर्डचो जर कॅन्डिडेट घालीत जाल्यार तुमी 100% जिखून येतले अशें पळय तुका सांगलें हांवें आमच्या पक्षाचे अध्यक्ष बाब विजय सरदेसायांचें धोरण आसा की सगळ्या विरोधकांक एक करप आनी हातान हात घालून 27 निवडणुके पर्यंत मुखार वचप हो ताचो ध्येय धोरण आसा त्याच ध्येय धोरणाचेर हे धरून आमी पांयार हातान हात घालून आमी काम करतात तालोच एक म्हणून तुमकां हांगा दिसलें की आज तुमकां राजेश बाब हांगा दिसलो
अधिकृत तरी प्रवेश जावंक ना तो आमच्या कार्यकर्त्यांक मेळपाक आयिल्लो. सो हांगाच जर जालें मरे आतां 17 म्हणजे 7,000 एक कडेन 17,000 एका वटेन हळू येवटेन आतां आघाडी वाडपाक लागता. थँक्यू. बरें थँक्यू. ठीक आहे. बस राजेश तुमचं बस 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 मातशें पळया मरे